बरेचदा असं होते की आपल्या घरी अचानक कोणीतरी पाहुणे येतात आणि हे पाहुणे जेवण जाण्याचा बेत करतात. त्यामुळे अचानक अशा वेळी आपल्याला काय जेवण बनवायचं असा गोंधळ उडतो. त्यासाठी आज मी तुम्हाला झटपट आणि टेस्टी अशी समारंभात सुद्धा वाढली जाणारी व्हेज पुलावची रेसिपी दाखवणार आहे. तर व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत पहा. व्हेज पुलावसोबत कोशिंबीरसुद्धा कशी बनवायची याचा सुद्धा व्हिडिओ मी संपूर्ण दाखवलेला आहे. तर तुम्ही रेसिपी पाहण्याआधी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला आपल्या अशा नवीन नवीन रेसिपीज पाहायला भेटतील. चला तर मग वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे प्रथम व्हेज पुलाव बनवण्याची पहिली स्टेप आहे. एका वाडग्यामध्ये अर्धा किलो प्रमाणात म्हणजे 2 ग्लास इथे मी बिर्याणी तांदूळ घेतला आहे. तर तांदूळ कोणताही असावा जो की सुट्टा मोकळा झालेला असावा. तर बिर्याणीचाच तांदूळ असावा असं काही नाही आहे. तुम्ही कुठला पण ब्रँडेडचा तांदूळ वापरू शकता. तर इथे आपल्याला स्वच्छ आधी धुवून घ्यायचे आणि त्यानंतर यातील पाणी काढायचे. तर पाणी काढून झाल्यानंतर छान असं धुतलेलं आहे मी तांदूळ आणि इथे आपल्याला तांदळाच्या वरती पाणी येईल इतपत भिजण्यासाठी ठेवायचं आहे. तर साधारणतः अर्धा तासासाठी आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचं आहे. तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही साधारणतः 15 ते 20 मिनटासाठी सुद्धा ठेवू शकता. तर इथे काही मला व्हेज पुलाव बनवण्यासाठी भाज्या लागणार आहेत. त्यासाठी इथे मी फ्लॉवर घेतले आहे, ढोबळे आहे, श्रावणी घेवडा त्याला फ्रेंच बीन्स म्हणतात आणि गाजर आहे आणि वाटाणा आहे. तर या गोष्टी लागणार आहेत. जास्त आपल्याला व्हेज पुलाव बनवण्यासाठी काही लागत नाही. घरगुती आपल्या फ्रीजमध्ये पडून असलेल्या भाज्याच वापरायच्या आहेत. तर इथे मी 2 बटाटे कच्चे सोलून याला छान असे कापून घेतलेले आहेत. आता यानंतर व्हेज पुलावच्या फोडणीसाठी पाहूयात. 3 मध्यम आकाराचे कांदे कापून घेतलेत, 1 हिरवी मिरची कापले, आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे आणि 3 मध्यम आकाराचे टोमॅटोसुद्धा बारीक कट करून घेतलेले आहेत. आता खडे मसालेसुद्धा लागणार आहेत कारण व्हेज पुलाव आहे म्हटल्यावर खडे मसाले तर पाहिजेच. तर खडे मसाल्यांमध्ये जिरे आहेत, लवंग आहे आणि मिऱ्या आहेत, दालचिनी आहे, त्याशिवाय तमालपत्र आहे आणि शहाजिरे आहेत. तर या प्रकारचे आपल्याला खडे मसाले लागणार आहेत. तुमच्याकडे जे कोणते आहेत ते तुम्ही घेऊ शकता. आता छान अशी टेस्टी पुलाव होण्यासाठी आपल्याला काजू आणि कोथिंबीर घ्यायची आहे. आता यानंतर पुलाव बनवण्याची प्रोसेस करूयात. तर मोठं पातेलं घ्यायचं आहे जेणेकरून आपलं पुलाव आहे तो छान असा शिजला जाईल. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचे. हलकं गरम झालं की तेल त्यामध्ये आपले जे खडे मसाले होते ते यामध्ये टाकून द्यायचे आहेत. तर छान असे खडे मसाले आपल्याला परतायचे आहेत. त्यानंतर लगेचच आलं लसूण इथं मी खलबत्त्यात फक्त ठेचून घेतलं होतं ते यामध्ये टाकणार आहे. जास्त याला वाटून घ्यायचं नाही आहे. मस्त असं कडकडीतसुद्धा आपल्याला गरम करायचं नाही आहे. हलका लाल रंग येईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे. लसणाचा रंग बदललेला आहे. आता त्यात आपण 1 मिरची टाकूयात. त्यानंतर कांदा कापलेला आहे तो सुद्धा ॲड करूयात. तर यालासुद्धा लाल रंग होईपर्यंत आपण याला भाजून घेऊयात. आता त्यानंतर टोमॅटोसुद्धा ॲड करायचे आणि छान असं दोन्ही मिश्रण छान असं परतून घ्यायचं आहे. व्हेजिटेरियन लोकांचा तर बिर्याणीचा हा उत्तम असा पदार्थ आहे. मस्त लागणारा, रुचकर आणि कमी वेळात होणारा हा व्हेज पुलावचा रेसिपीचा पदार्थ. तुम्ही कित्येक वेळेस पाहिलं असेल की समारंभामध्ये किंवा कार्यक्रमामध्ये ऑप्शनल असा पदार्थ असतो तो म्हणजे पुलाव. तो प्रत्येकालाच आवडतो पण आणि सगळेजण त्याच्यावर जास्त ताव मारतात. बरोबर ना? तर आता आपलं छान असं परतून झालंय कांदा टोमॅटोसुद्धा. आता त्यामध्ये आपल्याला काजू टाकायचे आहेत. कोथिंबीर फोडणीमध्ये टाकल्यानंतर त्याचा सुवास अधिकच दरवळतो. त्यामुळे मी व्हेज पुलाववरती न टाकता फोडणीमध्येच ॲडजस्ट करते. तर मस्त आपल्याला सर्व छान असं मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर घरगुती मसाले टाकायचे. त्यामध्ये लाल तिखट आहे, गरम मसाला, बिर्याणी मसाला, धने पावडर आणि हळद. तर जेमतेम आपल्याला एवढीशी अगदी कमी मसालेदार आपल्याला व्हेज पुलाव बनवायचे. तुम्हाला जास्त तिखट बनवायचं असेल तर तुम्ही अजून थोडंसं अर्धा चमचा ॲडजस्ट करू शकता. मसालेसुद्धा छान असं परतले गेले की आता सुरुवातीला आपल्याला त्यामध्ये वाटाणा टाकायचा आहे. तर वाटाणे टाकल्यानंतर बटाटा टाकायचे. तर स्टेप बाय स्टेप आपल्याला भाज्या टाकायच्या आहेत. त्यानंतर एखादा मिनिटभर छान असं परतून घ्यायचे कारण भाज्या शिजायला काहीच वेळ लागत नाही कारण आपल्याला ह्या भाज्या भाताबरोबरच शिजवायच्या आहेत. त्याचबरोबर शिमला मिरची टाकूयात, फ्लॉवर टाकायचे आहेत, फ्रेंच बीन्स म्हणजेच श्रावणी घेवडा टाकायचा आहे. तर गाजर इथे मी गोल कट करून घेतलेत. तुम्ही उभे काप केले तरीसुद्धा चालेल. तर तुमच्या मर्जीने तुम्ही तुमच्या भाज्या ॲडजस्ट करा. या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कोणत्या भाज्या ॲड करायच्या असतील त्यासुद्धा तुम्ही ॲड करू शकता. आपल्या बिर्याणीची चव अजून सुंदर होण्यासाठी त्यामध्ये 1 ते 2 चमचे तर इथे मी फ्रेश दही घेतलेलं आहे. दही टाकल्यानंतर आपल्या व्हेज पुलावची चव अगदी भन्नाट लागते, मस्त टेस्ट येते. त्यानंतर सर्वात शेवटी चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर हे बघा आपलं छान असं परतून झालेलं आहे. अगदी आपल्याला वाफेवरती ह्या सर्व भाज्या सुरुवातीला शिजवून घ्यायच्या आहेत. आता लगेच आपलं अर्धा तासानंतर छान असं तांदूळसुद्धा भिजून झालेलं आहे. तर इथे मी साधारणतः अर्धा तासाचा वेळ दिलेला आहे. म्हणजेच 30 मिनिटानंतर मी तांदूळ छान असं काढून घेतले आणि यामध्ये परतून घेते.
तर सर्व भाज्या आपल्या तांदळाला लागेल इतकं आपल्याला याला परतायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकूयात. तर इथे मी पाणी टाकलेलं आहे 2 ग्लास तांदळासाठी 1.5 ग्लास पाण्याचा वापर केला आहे. कारण आपण तांदूळ सुरुवातीला भिजत घातलं होतं. सुरुवातीला तांदूळ भिजवल्यामुळे आपल्याला पाण्याचा वापर कमीच करायचा आहे. त्यामुळे पाणी अगदी मी थोडं घेतलेलं आहे. जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे. पाणी जास्त वापरलं की आपला भात हा मोकळा होत नाही. तर सुरुवातीला आपल्याला फक्त एकदाच परतून घ्यायचं आहे. सारखं परतायचं नाही. कारण सारखं परतलं की आपले जे भाताची शिता आहेत ते तुकडे होण्याची शक्यता असते. त्यामुळे फक्त एकदा परतायचे आणि झाकून ठेवायचं आहे. आपण बनवलेला पुलाव रेडी आहे. त्याला वाफेवरती बंद गॅसवरती ठेवून देऊयात. आता कोशिंबीर करण्यासाठी पहिली स्टेप आहे ती म्हणजे गाजर घ्यायचं आहे. तर गाजरची वरची साल काढायची आहे आणि त्यानंतर छान असं याला घासून घ्यायचं आहे. तर कोशिंबीर करण्यासाठी आपल्याला फक्त 2-3 वस्तूंचा वापर करायचा आहे. तर इथे मी सुरुवातीला गाजर घेतले. गाजर, टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर फक्त या 3 ते 4 वस्तूंचाच वापर करायचा आहे. नवशिक्यांना किंवा प्रत्येक गृहिणीला वाटते की पुलाव बनवणे म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे. कारण त्या पुलावमध्ये एवढ्या भाज्या असतात की त्या बनवायच्या कशा, कारण शिजवायचं कसं, बिघडणार तर नाही ना, जास्त भाज्या तर शिजणार नाही ना, अशा प्रत्येक प्रश्नावर त्यांना विचार करावा लागतो. त्यामुळे काही लागत नाही आहे. झटपट असा होणारा व्हेज पुलाव आहे. आपल्या घरामध्ये पडून असणाऱ्या फ्रीजमधल्या भाज्या घ्यायच्या, त्या मस्त अशा कट करायच्या. छान असं तांदूळसुद्धा भिजवल्यानंतर आपला भातसुद्धा तयार होतो. त्यासोबत कोशिंबीरसुद्धा तुम्ही बघू शकता किती सोपी आणि साधी रेसिपी आहे. तर तुम्हाला ह्या माझ्या रेसिपीज कशा वाटतात हे सुद्धा मला सांगायला विसरू नका. तुम्ही अजूनपर्यंत जो कोणी नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. आपल्या फेसबुक पेजवरती सुद्धा आपला चॅनल आहे. तिथे सुद्धा भरपूर अशा रेसिपीज मी अपलोड केल्या आहेत. तिथे जाऊन तुम्ही नक्की माझ्या चॅनलला फॉलो करा. याशिवाय इंस्टाग्राम ID वरती सुद्धा जाऊन तुम्ही फॉलो करा. तर मस्त अशा रेसिपीज मी अपलोड केल्या आहेत. तिथे जाऊन तुम्ही नक्की विजिट द्या आणि मला कमेंट करा. कोशिंबीर आहे आणि दही नसणार असं होऊ शकणार नाही, कारण दह्याशिवाय कोशिंबीर अपूर्णच आहे. दही मी 1 चमचाभर टाकले आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकले आणि 1 चमचा साखर टाकलेली आहे. तर हे सर्व एकत्र आपल्याला मिक्स करायचे आणि फ्रीजमध्ये थंड जागेत ठेवून द्यायचं आहे. तर मस्त आपला पुलाव तयार झाले. आता वाट कशाला बघायची, चला तर मग जेवायला घेऊयात. तर ताटसुद्धा मस्त आपलं रेडी झालं आहे. त्याच्यावरती पुलाव सर्व करूयात. तर मला स्वतःला सुद्धा वाटायचं की समारंभात गेल्यानंतर जेवायला बसलं की पुलाव आला की वाटायचं अरेच्चा खरंच किती आवड आहे हा पुलाव. पण केल्यानंतर असं वाटलं की अरेच्चा इतकं सोपं आहे हा पुलाव, फक्त आपल्याला केलं पाहिजे. केल्यानंतर सगळ्या गोष्टी शक्य होतात. आपल्या स्वतःमध्ये कॉन्फिडन्स असला ना, कुठलीच गोष्ट बिघडत नाही, हे मात्र खरं आहे. हे मला तेव्हाच कळालं जेव्हा मी पहिल्यांदा पुलाव बनवला होता. त्यामुळे घरच्यांना सुद्धा हा व्हेज पुलाव खूप आवडतो. आठवड्यातून एकदा तरी हा व्हेज पुलाव करावाच लागतो. मैत्रिणींनो, हा व्हेज पुलाव आणि कोशिंबीर कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला प्लीज विसरू नका. आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. रेसिपी आवडल्यानंतर नक्की शेअर करा. पुढील रेसिपीसोबत परत भेटूया.